जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फॅमिली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इतक्या लवकर अख्ख्या खानदानातला सक्सेसफुल मुलगा बनायचा आहे आपल्याला. तू अस्मिता कीर्ती, तू अभिमान मातीचा, तू शिवबाचा मावळा. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिट बुक मार्क प्रिसेट आणि शिकेपटी प्रिसेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिट मार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली कायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तुम्हाला पाहू शकता, मी फक्त PNG म्हणजे टेक्स्ट PNG आहेत ते मी ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. म्हणजे बीटनुसार मी ॲड करून दिलेले आहेत. ते हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. बघू शकता मी तर तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला फॉन्ट देखील मी कडक असा लावून दिले आहे. म्हणजे असं कडक फॉन्ट आहे आणि विथ त्याला कलर देखील मी व्यवस्थितरित्या डायलॉगनुसार मी ॲड करून दिलेले आहेत. आणि इथं पुढं पण मी दिलेलं आहे सक्सेसफुल बनायचं आहे आपल्याला. हे असं एक मी लास्टला PNG बनवून दिलेलं आहे. सक्सेसफुल बनायचं आहे आपल्याला. तर सिम्पली स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. इथं तुम्ही तुमचं देखील फोटो यूज करू शकता. जस्ट पहिला फोटोला म्हणजे फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या आणि करेक्ट मित्रांनो काय करायचं आहे, 6.28 पैसे यायचं आहे. आणि एकदा येऊन इथे एकदा फोटोला स्प्लिट करा. लॉंग प्रेस करून दोन्ही सॉंगच्या वरती घ्या. होऊ शकता सिम्पली दोन्ही सॉंगच्या वरती घेतल्यानंतर काय करायचं आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे जो आपण पहिला फोटो ॲड केलेला आहे. आणि ह्या डायलॉगच्या म्हणजे ह्या PNGच्या खाली त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक की द्या आणि एंडला एक की द्या. आणि स्टार्टची की सिम्पली जरा इकडे घ्यायची, थोडी नकळत इकडे घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता, म्हणजे इकडनं आपल्याला फोटो येतेला असं दाखवायचं आहे. इथं सिम्पली बघू शकता पहिला फोटोला मित्रांनो बघू शकता मी इथनं की मायनस करतो, फोटोला जरा झूम करतो. बघू शकता इथनं फोटोला जरा म्हणजे फिल कंपोजिशन एरिया करतो. म्हणजे फोटोची साईज जरा वाढवतो. म्हणजे फोटोला जरा इथनं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथनं जरा झूम करतो. स्टार्टला एक की द्या आणि एंडला एक की द्या. आणि स्टार्टची की नाही इथं बघू शकता पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टला एक की द्या आणि एंडला एक की द्या. स्टार्टची की सिम्पली एक अशी या साईडला सिम्पली घ्यायची आहे. आणि बघू शकता असं इमेज आहे त्याला आपल्याला दाखवायचं आहे. असा फोटो आपल्याला त्याला दाखवायचा आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बघू शकता मित्रांनो वरती सर्च करा, नाहीतर सिम्पली कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे. लास्टला सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्सी इफेक्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. आणि ह्याचं जे सेंच्युरेशन आहे ते फक्त -100 करा. नंतर बॅक याचा कलर आणि ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फॉपॅसिटी सिम्पली 20 ते 20% ठेवायची आहे. बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तुमच्या हिशोबाने तर 25-26 देखील ठेवू शकता. मी तर 25 ते 26 30 लय होतं मित्रांनो. बरं मी 30 इथं ठेवतो. 30 ठेवून चला तुमच्या हिशोबाने ठेवा, तुमच्या फोटोला कसं हे होईल ते. तर सिम्पली काय करायचं आहे, एवढे एडिटिंग झाल्याच नंतर पहिला आपण इथं PNGला इफेक्ट देखील लागलीच देऊ आपण. तर PNGवरती क्लिक करायचं आहे. टोटल 4 PNG आहेत. बघू शकता PNGवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. बघू शकता फेड इन फेड आउट सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. हे जर मित्रांनो इन आणि आउट, पहिला इन सिलेक्ट करा, इथं 70 करा 70 सेकंड आणि आउटला पण 70 सेकंड सिलेक्ट करा. म्हणजे करेक्ट दोन्ही 70 करा. आणि इथनं कॉपी करा आणि त्या 4 इमेजला हा इफेक्ट म्हणजे ह्या 4 PNG जे आहेत त्या 4 PNGला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता मी पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, इथं जो आपण फोटो ॲड केलेला आहे तो बीटनुसार पहिला म्हणजे एक बीटनुसार स्प्लिट करून घ्या फोटोला. म्हणजे टोटल फोटोचे 1 2 3 4 5 होऊ शकता 5 म्हणजे 5 फोटोला म्हणजे
5-10 फोटोला स्प्लिट करायचा आहे बीटनुसार. प्रत्येक बीटला वेगवेगळा इफेक्ट आहे. तर सिम्पली एवढी एडिटिंग झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. शिकेपिटे प्रेसिडमधला बघू शकता 3 इफेक्ट दिलेले आहेत. पहिला इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिडला आहे. बिटमार्क प्रेसिडला आल्याच्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. डबल बीट नंतर जो पहिला फोटो आहे म्हणजे 6.28 नंतर त्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. नंतर 2 फोटो सोडायचे आहेत आणि बघू शकता 2 फोटो सोडल्यानंतर तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शिकेपिटे प्रेसिडमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिडला आहे. बिटमार्क प्रेसिडला आल्यानंतर आता 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. 2 नंबरच्या केल्याच्यानंतर डायरेक्ट लास्ट जो फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे पहिला इफेक्ट पहिला फोटो आणि तिसरा फोटो, दुसरा इफेक्ट पहिला फोटो आणि लास्टचा फोटो. सिम्पली बॅक यायचं आहे. शिकेपिटे प्रेसिडमधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रेसिडमध्ये तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे एकच इमेज राहतो त्या तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बघू शकता पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला जर प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेट फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल. नंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर क्रिएट करायची आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट मित्रांनो काय करायचं आहे इथं कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेजोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल खाली त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.